यानंतर बघूया 2 जागा असलेले एकनाथ शिंदे हे शिवसेनेमधून कोणाकोणाला संधी देतात। पहिला पर्याय आहे नीलम गोरे। नीलम गोरे यांचं नाव जवळपास फिक्स असल्याचं बोललं जातं, मात्र त्यामध्ये सुद्धा ऐनवेळी बदल होऊ शकतो, कारण हे राजकारण आहे। ज्येष्ठ महिला नेते आहेत नीलम गोरे, त्यासोबत माजी उपसभापती आहेत, अनेक वर्ष परिषदेचा अनुभव आहेत। दुसरं नाव आहे शीतल म्हात्रे। शीतल म्हात्रे यांचं नाव मागच्या वेळी सुद्धा चर्चेत होतं। शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत, आक्रमकपणे आपली भूमिका मांडत असतात, आक्रमक महिला नेतृत्व म्हणून सुद्धा शीतल म्हात्रे यांना ओळखलं जातं। समाज माध्यमांवर बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असतात। शीतल म्हात्रे मुंबई पट्ट्यातून येतात, त्यांच्या नावाचा सुद्धा विचार होऊ शकतो। तिसरं नाव आहे कॅप्टन अभिजित अडसूळ। आनंदराव अडसूळ शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचे पुत्र आहेत अभिजित अडसूळ। यासोबतच विदर्भाला त्यांच्या रूपाने एक प्रतिनिधित्व मिळू शकतं, त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार सुद्धा शिंदे करू शकतात। चौथं नाव जे शिवसेनेमधनं कदाचित यांना सुद्धा संधी मिळू शकते आणि ते नाव आहे रोहित टिळक। रोहित टिळक यांच्या रूपाने पुण्याला प्रतिनिधित्व मिळू शकतं, त्यासोबत पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा एक प्रतिनिधित्व मिळू शकतं। प्रसिद्ध टिळक घराण्यातून रोहित टिळक येतात। यापूर्वी राज्यसभेवर सुद्धा रोहित टिळक यांचं नाव फायनल झालेलं होतं, मात्र त्यावेळी शरद पवार यांचं नाव आलं आणि निवडणूक टाळण्यासाठी रोहित टिळक यांना थांबवण्यात आलं, अशी सुद्धा चर्चा आहे। त्यामुळे रोहित टिळक यांच्या नावाचा विचार सुद्धा एकनाथ शिंदे करू शकतात।